नमस्कार सर. सर आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे. सर आपण बेसापिपळा इथे राहता, इथली जी स्थिती आहे आणि आता समोरची येणारी निवडणूक आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? मी सुरेंद्र ज्ञानेश्वर बानाईत, माजी सरपंच बेसा. निवडणुकी येतात ना जातात, पण आमच्या इथे ही लोकशाही संपलेली आहे. प्रशासन जेव्हापासून आलेलं आहे, शेकडो करोड रुपये इथे घोटाळे झालेले आहेत. वारंवार मी सांगतो, मी बोललो का इथे एका मोठ्या बिल्डरला ज्याच्या प्लॉट 20,000 फूट आहे त्याला 8 रुपये फूटनं आरेल दिलेला आहे. इथे शासकीय जागा जशा ओपन स्पेस, प्यू लँड यांना प्लॉट बनवून विकलेले आहे. पण आमच्या प्रशासकाने आजपर्यंत त्या शासकीय जागेवर काही शाळा बनायला हवी, नगरपंचायतला अधिकार आहेत. मी सरपंच असताना 1.5 वर्ष बाकी होते माझं बॅलन्सवर. मी सोडलं ते सरपंचपद. का सोडलं? कारण की सरपंचाला तेवढा फंड येत नव्हता. नगरपंचायत जरी चांगला फंड येऊन आम्ही सोडलं, ते दिलं का आमच्या इच्छा लोकांचं भलं व्हावं. तर इथे काही भलं झालेलं नाही. इथे फक्त विषय सुरू आहे भ्रष्टाचाराचा. असं असल्यात आमच्या इथे लोकसंख्या, आज वोटर संख्या 40,000 आहे आणि अंगणवाडी फक्त 2 आहे. हास्यास्पद आहे. महिला बाल कल्याण विभाग असतो, त्या फंड रिलीज होतो, 2 अंगणवाड्या म्हणजे हास्यास्पद नाही का? 3 वर्ष झाल्यानंतरही त्या नंदनवार जो आता सीओ बसलाय, जो जनरल डायरेक्टर बसलेला आहे, त्यांनी विचार केला का काही ते अंगणवाड्या स्थापन कराव्या? लहान लहान बालका आहेत, त्या गरोदर माता आहेत, गरीब, त्यांचं काय? हे शासनाचं आहे ना, अन्न वस्त्र निवारा. आम्ही काही मागणी करत नाही. माननीय मोदी सांगतात का देशातला भटका संपलेला आहे, पण इथे काय सुरू आहे? आतापर्यंत एकाही सामान्य माणसाला इथे आरएल रिलीज मिळालेलं नाही. निवडणुकीचे बिल्डरसाठी बसलेले लोक आहेत, बिल्डरसाठी काम करत आहेत. कोण दलाल आहेत? माननीय नंदनवार साहेब बोलले की इथे दलाल बसले. सर्वात मोठा दलाल इथे भारत नंदनवार आहे. जो प्रशासनाचा दलाल आहे तो शासनाचा दलाल आहे. त्या शासनाचा दलाल आहे तो. माझ्याकडे प्रूफ आहेत. मी एव्हिडन्स प्रूफ शिवाय सिद्ध करतो. माझ्यासमोर त्यांना डिबेट करायला हवा. कारण तो बसला लोकांसाठी, बिल्डरसाठी नाही. लोकांना आवाज म्हणजे वरच्या आवाजात बोलणं. तो काय जनरल डाय आहे का? हे लोकशाही की हुकुमशाही? लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांची लोकशाही हवी होती. हुकुमशाही आहे. सामान्य माणूस बोलणार नाही देत. कोणत्या भाषेत बोललं पाहिजे त्यांनी? भाषेची मर्यादा कुठे आहे? त्याच्या प्रॉपर्टी चौकशी व्हायला हवी. सीओ आहे त्या गावातील, एक नौकरच आहे. प्रशासनाने नौकर झालं ना. अंग्रेज काळात प्रशासन आहे, ठीक आहे, राज्यभर. अंग्रेज काळ नाही आहे ना. आजही आमच्या इथच्या लोकांना अंग्रेज काळ भोगावं लागत आहे. 250 करोड रुपये ते आलेले आहे. का बनले? रोडवर काय आहे? गड्डे. आणि तो रोड एकामध्ये फाटून चाललेला आहे. मी यानंतर करणार आहे ते आंदोलन का जो रोड बनला एकामध्ये रोड कसा वाटतो बा? हे चुकीचं आहे. इथे लोकशाहीच्या इथं गडा दाबला गेलेला आहे. प्रशासन पूर्ण गेलंय. आम्ही करतो, तुम्ही चांगले पत्रकार आहे, इमानदारपणे माझ्या इंटरव्ह्यू घेताय. मी हे पत्रकारांना सिद्ध करून दाखवलं, पण कोण छापायला तयार नाहीये. अँटी करप्शन रिपोर्ट घ्यायला तयार नाहीये. कुठे गेली आहे लोकशाही? मी याची तक्रार किती फेसबुक लाईव्ह तक्रार केलेली आहे कितीदा, आणि काही नाही. का होईल देशाचं? माझ्या आयुष्य निघलं, तुमच्या आयुष्य निघून गेलंय, पण माझ्या मुलांचं काय होईल? माझ्या मुलांचा मला अधिकार करून ठेवायचा आहे. मला मुलांसाठी लढायचं आहे. निव्वळ देव काय आलं? राम. हो ठीक, श्रद्धा एका जागी बरोबर आहे. कुंभमेळा पाप केल्यानंतर पाप धुतले जाते का? नाही. एका पाण्यानं पाप धुतले जाते का? त्यात आमचे लोक खुश आहेत. शिकलो आपण. बघा, आपल्या बरोबर जगायला चायना की सामोर गेलेला आहे. मी बघतो चायनाचं किती सुंदर, म्हणजे खूपच सुंदर देश बनलेला आहे चायना. तर आपला दुश्मन कोण? पाकिस्तान. मी पाकिस्तानच्याही लोकांसोबत संपर्क असं नाही. पॉडकास्ट करतात, मी बघतो पत्रकार पत्रकार. पाकिस्तानचे लोक काय, आपला तुटलेला एक भाऊच आहे तो. तिच्या लोकांची काय म्हणणं आहे? काही इंडिया काही चांगली जेवढी घ्यावं, पण काही राजकारणी आपल्या देश राजकारणासाठी पाकिस्तान को मार दिया, पाकिस्तान को, काही नाही. फोक सुरू आहे. या देशाचे वाटोळ करणं सुरू केलं यांनी, असं मला वाटते, सामान्य भारतीय नागरिक म्हणून. कारण मी शेतकरी कुटुंबात कुंभ्याच्या घरचा एक पोरगा, आज सरपंच म्हणलो बाबासाहेबांमुळे. आता यांनी मला बनवून दिलं नसतं.
सर, जसं आता आपला बेसापिपळा मध्ये इथे जे नगर पंचायत आहे, इथे विकासासाठी किती निधी आलेली असेल आणि आतापर्यंत किती कामं रखडलेली आहे आणि किती कामं व्हायचे आहेत, तुम्ही काय सांगाल? आणि जर कामं रखडलेली आहेत, याचे जिम्मेदार कोण? इथे NMRDA पहिलेच इथल्या लोकांनी खूप पैसे दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या आधी यांनी 753 कोटीच्या गटर, सर्वात मोठी समस्या गटर लाईनची आहे, यांनी भूमिपूजन केलं. विधानसभेचे इलेक्शन होतं म्हणून भूमिपूजन केलं. कामाचं का? माझा प्रश्न आहे त्यांना, मुख्यमंत्र्यांना, बावनकुळे साहेबांना, का ते तुम्ही 753 कोटीच्या कामाचे भूमिपूजन केलं, ते काम का सुरू झालं नाही? हा निधी तुमच्या घरून नाही आहे, हा निधी आमचा आहे, आम्ही भरलाय, जनतेचा निधी आहे. सर्वात मोठी समस्या ती आहे. विकास कामाच्या नावाने इथे फक्त 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 भ्रष्टाचार सुरू आहे. कोणती विकास कामं आहेत? 250 करोड रुपये आलेले आहेत RLच्या माध्यमातून किंवा शासनाच्या, जसं आपण नवीन पंचायत पासून नगरपालिका बनते तर शासनाने एक 50 कोटी 100 कोटी निधी द्यावा लागतो. तो निधी आलेला आहे. पण काय आज हल्दीराम सारखा रोड, हल्दीराम जो आपण म्हणतो ना, जो देशातला ना नागपूरचा सर्वात गजबजलेला रोड असेल तो सोमलवाडा T.2 बेसा चौक, 2015 काम सुरू झालं, आजपर्यंत पूर्ण आहे का काम? मी आता बोलतो, तुम्ही जाऊन बघून घ्या काम काय आहे त्याचं. ट्रॉफिक जाम होते इथे कशामुळे? पण ट्रॉफिक जाम होते त्या गरिबांना, कोणाला? त्या फुटपाथवाल्यांनी तू हकललाय. तो फुटवर का बरं बसलाय? तू माफी आहे का? त्यांचेही काही करला हो ना. तो भाजीवाला का बरं भाजीवाला? आपल्या उदरनिर्वाहासाठी तो भाजीवाला विकत आहे किंवा काही चाय पकोडा काही विकत आहे, त्यांना पण तुम्ही सुरक्षित ठेवत नाही. त्याने का भीक, मग त्यांनी काय करावं? जगण्यासाठी, मुला बालना जगण्यासाठी त्याने काही शस्त्र हातात द्यावं का? काय करायला हवं? हकलून दिलं काही तर करायला हवं. ठीक आहे, मला मान्य आहे का ते चांगलं केलं, पण त्याच्यासाठी काही तर करायला हवं. पुढे जागा सुनिश्चित करायला हवी, काही करायला हवी. नाही, इथे त्याच्या नावे बाउन्सर ठेवले गेले त्यांना हकलण्यासाठी. कुठं कोणी गेला, कोणाचं सामान उचलून आणलं गरिबांना. तुम्हाला पैसे, तुम्ही एसीत बसणाऱ्याला पैसे काही वाटत नाही, जो सामान्य जगतो. आज बघा मुलांचे शिक्षण किती महाग झाले. आज दरवर्षी कोर्स बदलले जातात, शाळांचे कोर्स बदलले. त्यावर बोलते कधी? मी कधी शिक्षण मंत्र्याचे बयान पाहिलाच नाहीये. कोण शिक्षण मंत्री, कोण कृषी मंत्री, माहिती आहे का लोकांना? काय झालं, काय परिस्थिती आहे? आज ज्या शाळा, सरकारी शाळा बंद होत आहे आणि ज्या शाळा आलेल्या आहेत कॉन्व्हेंट शाळा, त्याचे खर्च खूप महाग झालेले आहे. नाही परवडणार आहे 10-15 हजार रुपये कमवणार आहे. आणि नोकरी तर आहेच नाही, असली तरी 10-15 हजार आहे, पगारच नाही ना. लोकांनी जगावं कशासाठी? सर, आपण जे आरोप केलेले आहे यामध्ये जबाबदार कोण आहे? शासन, नगरपंचायत की कोण असेल? शासन जबाबदार. आज काल एक मुद्दा सुरू आहे वोट चोरीचा, मी स्वतः अनुभवला आहे. मी 20 वर्ष राजकारणामध्ये आहे. शासन जबाबदार आहे. खरंच वोट चोरी होते इथे. सर, आजकालची युवा पिढी जी आहे ते राजकारणात जास्त वळत आहे, टेक्नॉलॉजीकडे आणि एज्युकेशनकडे कमी चालले. त्यावर आपली काय प्रतिक्रिया मी आहे? राजकारणाकडे म्हणूच शकत नाही. आज आपल्या इथे स्मोक झोन, अड्डे, टेक्सास, खुल्लेआम अड्डे उघडलेले आहेत. 10 वर्षापूर्वी एक माणूस स्वतःच्या वडीलधारी माणूस असला तर तो पांढल्यावर जात नव्हता. आज मी बघतो आहे काय मुली स्मोक, जे ड्रग्स येत आहे, ड्रग्स कुठून येत आहे? कोण सापडते? कोण? 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 6 ग्रॅम जे ड्रग्स आले वरून एवढे 1000 कोटीचं, जे आमच्या वाल्या पुढच्या पिढी बर्बाद करत आहे. मला मी माझ्या मूल्य बर्बाद होणार त्यामध्ये. कुठून येते ड्रग्स? त्यामुळे पकडलं, 6 ग्रॅम पकडलं. आपली काय ना सर, आपली इंटेलिजन्स ब्युरो आहे, सर्व आहे. काय लोकांच्या घरी धाडी ईडीनं सीबीआय पाठवत मतलब आहे का? जे ड्रग्स येत आहेत ते त्याच्यावर लक्ष करा. आजकाल ऑनलाईन गेमिंग सुरू आहे, पत्ते, ऑनलाईन पैसे घेडा. कोण कोण जाते? आमची पिढी बर्बाद होत केली आहे यांनी, शासनाने समोरची पिढी बर्बाद केलेली आहे. पहिले लोक इंजिनियर होत होते पोरं 14 नंतर. आता मी बघतो की शिकायला 10वी 12वी कुठं आहे? कॉलेजला आला त्याला कुठे आहे? स्मोक झोन मध्ये काय करते? ह्या हुक्का, सिगरेट, ड्रग्स याच्या आधी केले आपल्या पिढीने. म्हणजे यांनी आपला भारत देश संपवायच्या, शासनाने आपला भारत देश संपवायचा केलाय. भाऊ, या बेसापिपळ्यामध्ये जे स्लम एरिया आहे, गरीब लोक आहे, त्यांनी आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचा किती फायदा घेतलेला आहे? शून्य. आता सुरू केली यांनी मोहीम निवडणुका बघून.
शून्य मिळतो शून्य. तर याचे जिम्मेदार कोण? शासन. अच्छा, आम जनतेला तुम्हाला काय एक आव्हान द्यायचं आहे? माझ्या आम जनतेला एकच आव्हान आहे, आपली पिढी संपली, आपण जगलो, पण आपल्या समोरच्या पिढ्या उद्ध्वस्त होऊ देऊ नका. श्रद्धा ठीक आहे, निव्वळ लोक श्रद्धा ठीक आहे, एक श्रद्धा ठीक आहे, पण तुम्ही आहारी येऊ नका. आपण श्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे त्यामुळे आपल्या पिढी बर्बाद होते. उपवास केल्यानं देव खुश होत नाही. शिवाय हरी 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 ठीक आहे, एक श्रद्धा ठीक आहे ना, इथपर्यंत ठीक आहे, एक वेळ ठीक आहे, कालकर, पण लोकांनी टोटल म्हणजे पाप करायचे धुतले जाते. त्याच्यावर माझ्या तर बिलकुलच नाही आवड पडतात का 40 करोड लोक गेले काय, त्याला पाप केलेच कशाला? अजून 4 वर्षानंतर कुंभमेळा भरेल, अजून पाप धुवायचे, म्हणजे पहिले करून घ्यायचे मग धुवायचे का? मी माझ्या जनतेला एकच विनंती आहे तर तुम्ही माना गौतम बुद्धाची भूमी आहे. आज हे गौतम बुद्ध पैदल म्हणून 57 देशात पोहोचलेला आहे. आपले देव नाही पोहोचले तर ठीक आहे, श्रद्धा आहे ती नाही, माना त्यांना, त्यांच्या सायन्सला माना, लॉजिक आहे ते सायन्स आहे, सायन्सला माना. मी आमच्या समोरच्या पिढीला हेच सांगत आहे का तुम्ही बघा, आपल्या मुलाचे भविष्य बघा, कुठे आहे आपण. आज मी बानाईत जमीनदार होतो आम्ही, आज आमच्या पूर्वजाकडे 2000 एकर जमीन होती, आज मला फुटामध्ये काय सांगायला हवं. आमच्या शेत्या कुठे गेल्या, आज आमच्या कास्तकार वर्ग इतका होऊन गेलाय का आमच्या मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. गावाचे गाव तुम्ही जा 50 किलोमीटर समोर जा, गावाचे गाव ओस पडले, मोठे मायबाप राहतात गावात, पोरगा 10,000 रुपयाच्या त्यासाठी कारखाना चालला. हा मी जमीनदार होतो, लोकांना काय सांगायचं आहे? अरे आपल्या धर्मातून एक धर्म निर्माण झालाय, बौद्ध धर्म. पाहत आहेत लोक, श्रीकृष्णात समोर गेलेले आहे, IPS IAS आहे. माझ्यावाल्या समाजामध्ये कोणी IPS IAS नाही. किती खंत आहे मला, खंतावी. शिक्षण पकडा, मार्ग अवलंबा ना, शिक्षण एक मार्ग आहे. बाबासाहेबांना संविधान लिहिलंय, संविधान चाला, खरंच खूप चांगलं संविधान लिहिलंय बाबासाहेबांनी. त्या संविधानामुळे आम्हाला अधिकार भेटले. पहिले आमच्या महिलांना अधिकार होते, आमचे आजी बाबा किती शिकले होते. आजची पिढी ते शिकली, आमची पिढी गेली, किती काय नाही, शून्य शिकलेले होते. आता आम्ही शिकत, आम्हाला शिकण्यापासून दूर ठेवत आहे. आमच्याकडे जमिनी गेल्या, आम्ही बर्बाद झालो, सांगायला पाठीलो आम्ही, पण आम्ही बर्बाद झालो. सर, बेसा पिपळ्यामध्ये अशा कुठल्या विकासाची गरज आहे? तुम्हाला जर चान्स मिळाला जनतेसाठी तर तुम्ही असं काय विकास करू इच्छिता? माझी एकच इच्छा आहे, पहिले शाळा आणि दवाखाना हे जरुरी आहे. एक गरीब आज बघून घ्या, तुम्हीच बघा का जे हॉस्पिटल किती महाग झाले, दवाखाना म्हणजे एखादा माझ्याच घरी आता जवळपास 40 लाख रुपये खर्च झाले दवाखान्यात ह्याच वर्षात. कुठून करणार गरीब? मग काय करणार तो? शाळा आणि दवाखाना हे मोफत हवी. आता आज शिक्षण महाग झालंय, गरीबाच्या पोरांना कुठे शिकावं? माझी सर्वात जास्त भर राहील शाळा, दवाखाना आणि गटर लाईन. आमच्या गटर लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठा. ज्या माझ्या वडील पाणी साठलेल्या जागे, त्या पाणी साठल्यामुळे त्यामध्ये मच्छर येतात, विविध रोगांना निमंत्रण देतात. त्यामुळे गटर लाईन, शाळा आणि दवाखाना हे माझे प्राथमिक राहील. ठीक आहे सर, थँक्यू आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.